छान केलं आमच्या लांब सगळे मळेच फुलले आहेत. म्हणजे मळ्यातली सगळी भाजी बाजारामध्ये नेली असते. भालचंद्र बाबांच्या मठापर्यंतही तो बाजार भरलो जाता. अशी मी जवळजवळ 5-6 मिनटं चाललंय तरी तो बाजार बघा संपणार नाही एवढं अंतर आहे. चला आमच्या आमच्या बरंच काय काय तर आंबे आहेत, चोकूचे आंबे आहेत काय ते हा तो तिकडे कच्ची आहेत, कैरी होती लोणच्यासाठी कैरी वगैरे बरे लागतात नाही. कारण हे कडधान्य तांदूळ वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी सकाळचे 10 वाजतात. तशी तर लोक येतील थोड्या वेळाने. कांदे बटाटे होतच. सुंदर अशा त्याचा इन्कम असता. असे टोपले बाजारामध्ये आपण बघतो साधारण 200-250 असं त्यांचं दर असतात. हे रवळी पण आहात, हे रवळे लागतात. ते रवळेसुद्धा आरोग्याला सांगी रवळे वापरले जातात. आपले मजबूत अशी फाटी दिसतात आणि छान इन्कम दिसतात. कशी ताई 200 रुपयाला आणि साधारण हिरवसर अशी मस्तपैकी वेताच्या काठीचा विणकाम केलेला आणि मजबूत हात एकदम. आणि आत्ता मी सगळ्यात मोठा फाटा बघते, केवढा तरी मोठा फाटा. तरीसुद्धा ह्या उष्णतेत सुद्धा हे पालेभाज्या किंवा थंड पोटासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण खाऊ पाहिजे. पालेभाजी तर खाऊ पाहिजे कारण उष्णता कमी होऊ जाते. आज भरपूर काय काय घेऊन आलेले आहेत. काजू गरज त्याचा पाकिट तर काजू गराचा 500ला 2 पाकिट म्हणजे 250 रुपयात या शेकडा म्हणजे 250 रुपये शेकडा म्हणजे स्वस्त होतं. आपण काल 300 रुपये शेकडा बघितली होती, पण या बाजारात ना स्वस्त म्हणजे हिरवेगार अशी भेंडी खाऊ पाहिजे. भेंडीत आर्यन तो अशी भाजी आहे. त्याचप्रमाणे वांगी आहेत, केळी आहेत, आजीची केळी वाली मस्त भेटली. फालीची जुडी कशी आहे 30 50 ना 2 30 रुपये पेंडी 50ला 2. केळी काय भाजीची केळी भाजीची 50ला 20 रुपये. भालचंद्र बाबांच्या मठापर्यंतही तो बाजार भरलो जाता. अशी मी जवळजवळ 5-6 मिनटं चाललंय तरी तो बाजार बघा संपणार नाही एवढं अंतर आहे. काजूगर मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागले. पण हे कच्चे काजू म्हणजे फाका म्हणतो आम्ही का 150 रुपयात हे 150 रुपयात तो वाटो होतो. आणि आता भरपूर प्रमाणात आज आमच्या कणकवलीच्या बाजारात टाकणार काजू म्हणजे कच्चे काजू बहुत मिळतात. आणि अंडी पण गावठी अंडी आहे. कशी अंडी होती गावठी होती कशी 12 रुपये या का साडी गावठी चिकूत आणि मस्तपैकी अगदी छानपैकी तयार झालेली चिकू एक नंबर केवढं मोठं कसं तो 100 रुपये किलो. खायची दादा हे चिकू गावीदार गावीदार नाही गावठी जात पण खायचं गाव खायचं ना कसं दावड खरंच म्हणतो कसून रेवाड छानपैकी चिकू आपण बघितले. कसे चिकू म्हणाल दर काय म्हणाला त्याचं 100 रुपये किलो. किती किलो जपतात ते 8 ते 10 टेस्टी एकदम गावठी चिकू आणि चांगले असतात भारी चिकू असतात. आमच्या रामगडवासी आमचे ताई सगळ्या गाडेगावकर फॅमिली बरीचशी असतात. हा पावसात रोहूची भाजी दिसताच लाल माठ असतात त्याची बारीक जी झाडं असतात ती का रोहूची भाजी म्हणतात ना. कसं वाटतो 20 रुपयात वाटतो रोहूच्या भाजीचं मूळ किंवा अंडी वगैरे कणगा पण ही कणगा जात नाही करंदा हो कणगा ना काय करंदा आणि हा काय चीना ही मोठी केवढं तरी हे भाजीच करतात ना याची. हो छानपैकी आजी बसते भाकर याची. यार चिकू कसे चिकू वाटो चिकूचे वाटत 5 ते 6 चिकू म्हणजे साधारण 10 रुपये चिकूचो शरीरासाठी पोषक असतं. आता बाजारामध्ये कलिंगड दिसतात ना 50-100 असं जशी साईज असतात तशी कलिंगडाचे दर दबून पुढे जात. सध्या आता मसाल्याची दुकानं पण वाढली आहेत कारण मसाल्याचा साप घेतात आहेत आणि मग मसाला बनवून मग पावसाळ्यात किंवा मग वर्षभर तो मसाला ठेवला जातात. अशा पद्धतीने मसाल्याची दुकानं ह्या दिवसात आता भरपूर दिसतात आहेत. आता हो आपण आता मुख्य बाजारपेठेत गेलं सकाळचे 10 वाजतात तसे तर लोक येतील थोड्या वेळाने. कांदे बटाटे होतच. आता कांद्यांचा दर कसा आहे आवाज 100ला 3 किलो आणि बटाटे पण 100ला 3. सध्या कांदेसुद्धा 80 रुपये होते, लसूण 400 रुपये होती, बटाटेसुद्धा 60 रुपये होते. पण आता भरपूर सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी स्वस्त झाल्यात या दिवसामध्ये. ते दर साधारण पावसाच्या दरम्यान वाढतात कारण पावसात आवक कमी असतात मालाची त्यामुळे थोडेसे दर वाढतात. जो रस्ता आपल्या बालचंद्र महाराजांच्या मठाकडे गेलो त्या गल्लीमध्ये भरपूर प्रमाणात कांदे बटाटे यांची विक्री होतात. कांदे असतात आणि मोस्टली बटाटे
किंवा इतर भाज्यासुद्धा असतात. सफेद कांदे बहुत मिळाले आहेत. सफेद कांदे सहसा मिळत नाही तिथे. सफेद कांदे कसे केले ताई? 100ला 3 किलो. 100ला 3 किलो आहे. आता आपण पुढे जाऊया, आणखी बघूया. काहीसुद्धा बऱ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचे टोमॅटो, कांदे ही सगळी ही आमच्याला कांद्यांची गल्ली आहे. बटाटे, कांदे वगैरे भरपूर भाजीपालो या गल्लीत भरपूर असतात. आणि ह्यो रस्तो पुढे जातो तो भालचंद्र बाबांच्या मठाकडे जातात. चालतं फिरतं जनरल स्टोअर म्हणजे किराणा मालाचं दुकान आहे. ताई बसल्यात आणि छानपैकी पुड्या वगैरे बांधून ठेवलेले आहेत. आपलं किराणा मालाचं दुकान टाकतात आणि त्यांच्या स्थिर अशी जागा नसतात, त्यामुळे ते फिरते त्यांची किराणा मालाची दुकानं असतात. हे मस्तपैकी बटर टोस्ट वगैरे सगळं आहे. टोस्ट जी मान्य अशी काही हिरवीगार, तेवढ्या उन्हात पण हिरवीगार भाजी दिसतात. आणि आजच्या टमॅटो जर आपण लावलो, टमाटा कशी किलो आहे राजा? टमॅटो हां 30 रुपये किलो. 30 रुपये किलो छोटा सेट मस्त बसला अगदी. मस्तपैकी भाजीची मांडणी आहे. लांबच्या लांब भाजी आहे. बाजार बसवला आहे मस्तपैकी छान. करी बघून मिळत आले जे आमचे कष्टकरी आहे आजूबाजूचं 45 फुटले ते आपण या गल्लीमध्ये बसलेले दिसतात. त्यांच्याकडे काय काही तर आपण बघूया. सगळं बघून घेऊया. ती अगदी हिरवीगार भाजी आहे दिसता. पालो हा मस्त भाजी आहेत सेव आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. पडलो हाच बाजारामध्ये पडलो ते कशी काळजी आहे. आता हे 250 रुपये सेकंड आहे 300 रुपये. 300 रुपये मिळत ना ते केवढं तुम्ही मोठी काळजी करत मी छान बघते. 1 किलोचं पॅकेट आहे. त्या भाज्या 20 रुपये वाढता. नमस्कार. भाजीची 20 रुपये वाढतात सगळीकडे. सगळ्या प्रकारच्या भाज्या आमच्याकडे आमच्या बऱ्याच काय काय तर आंबे चोकूचे आंबे आहेत काय ते हा तिकडे कच्ची आहेत कैरी होत लोणच्यासाठी कैरी वगैरे बरे लागतात नाही. त्यानंतर हे कडधान्य तांदूळ वगैरे आहेत. सगळ्या गोष्टी मध्ये भरपूर सर्वसामान्य आमचे कष्टकरी हे भाजीपालो घेऊन येतात आणि ह्या गल्लीत बसतात. बघा सगळे आमचे ग्रामीण कष्टकरीच दिसतात. आपणाला छान केलं आमच्याला. सगळे मळेच फुलले आहेत म्हणजे मळ्यातली सगळी भाजी बाजारामध्ये नेली असेल. फुली फणसाची भाजी, केळाच्या फुलांची भाजी, त्याच्यानंतर कलिंग आहोत फक्त काजी गरम सगळं मिक्स. मस्त भाजीची मागणी असं गंमत पाहिजे. याचं पानं म्हणतात त्याची कशी जुडी हवं शेवग्याच्या पाल्याची 20 रुपये. ही पशी खाल्यानंतर खूप पोट साफ होण्याचा प्रकार होतो. जून हापीस आंबो तेवढं म्हणावं तसं बाजारात तिथून नाही असा पण फैरे येणेले होत मग त्याचा लोणचा करून होता किंवा हे जेवणावर येतात अशी सुंदर झाडा. त्याच्या मग शेंगे येत नसतील त्याच्या फक्त हे येत असतील पाल्यासाठी म्हणून. पण पालं उपयुक्त हा औषधी आहे त्याचं पालं. हां येलो आता का हो गावठी का का आमतो का अरे गावा लागतं टेस्ट करून देतात ना का. हे बघा केवढे तरी मोठे काजू गळ असल मालवणी आमच्या काजू गळ्याने टेस्ट करून बघते. वा आता खालो नाही बसेल दादाने ओला काजू गळ घालवली अगदी टेस्टी होते मस्त होईल छानपैकी टेस्ट त्यांकम कसे संबर मेहंदी घेते. आपण पुढे जाऊया बघूया आणखी काय काहीला. आता उन्हाळ्याचे दिवस म्हटलं माठा असतात बाजारात थंड पाणी पिण्यासाठी. माठाचा चांगला उपयोग होता. तर आणखी आपण पुढे जाऊया. ताप